हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण झणझणीत आणि चमचमीत मस्त उकड शेंगोळे बनवणार आहोत। हे उकड शेंगोळे बनवायला एकदम सोपे येतं आणि चवीला तितकेच भन्नाट। केव्हा कधी तेच पोळी भाजी खायचा कंटाळा येतो, त्यावेळेसुद्धा आपण हे उकड शेंगोळे बनवू शकतो। त्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे। एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये इथं साधारण 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात। एक कुडी लसूण घेतलाय, लसूण पण टाकून घ्यायचा ह्यामध्ये। आता इथं 4-5 कढीपत्त्याचे पानं घेतलेत, त्याच्यातले साधारण 2-3 पानं मी ह्या वाटणात टाकलेत। कढीपत्ता वाटणात टाकल्याने सुद्धा ह्या शेंगोळ्याला अप्रतिम अशी चव येते। आता मी थोडीशी कोथिंबीर टाकली। एक साधारण पाव चमचा जिरे घेतले, जिरे टाकून घ्यायचे। हे आपल्याला आता मिक्सरला छान असं वाटून घ्यायचंय। पाहू शकतात इथं मस्त असं वाटण बनून तयार आहे। आपल्याला अशा पद्धतीचंच एकदम बारीक असं वाटण बनवून घ्यायचंय। आता मी इथं एक ताट घेतले, त्या ताटात एक वाटी ज्वारीचं पीठ, हे पीठ चाळून घेतले, टाकून घ्यायचं। ह्याच वाटीने आपल्याला आता अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। ही वाटी जरा छोटीच आहे। आणि आता त्याच वाटीने साधारण अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय मी। आता ते पण ह्याच्यात टाकून घेते आणि आपल्याला लगेच आता हे बारीक करून घेतलेलं वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याच्यातलं आता मी साधारण 1 ते 1.5 चमचा वाटण ह्या पिठामध्ये टाकून घेते। आपण जे हे वाटण बारीक केलं तर त्याच्यातलं जास्त वाटण आपल्याला ह्या पिठामध्येच टाकून घ्यायचं, म्हणजे शेंगोळ्याला छान अशी झणझणीत चव येते। आणि राहिलेलं थोडं जे वाटण आहे ना, मी पाहू शकता अगदी थोडंसं राहिले, अर्धा चमचा, ते रश्श्यासाठी ठेवते। रश्श्याला जास्त वाटणाची काही गरज नाही पडत। आता लगेच इथं मी पाव चमचा जिरी घेतलेली, जिरी आपण वाटणात पण टाकली होती, पण तरी सुद्धा घेतली पाव चमचा। आणि अशा पद्धतीने हातावर थोडीशी मॅश करून घ्यायची, म्हणजे त्याचा वास छान येतो। आणि साधारण 1 चमचा ओवा घेतलाय। ओवा पण आहे ना आपल्याला हातावर अशाच पद्धतीने थोडासा मॅश करून घ्यायचा, म्हणजे ओव्याचा सुगंध पण छान ह्या शेंगोळ्याला लागतो। आता चवीनुसार मीठ घेतलंय। आपल्याला इथं मीठ बेतानेच टाकायचंय, कारण आपल्याला थोडंसं मीठ रश्श्यात सुद्धा टाकायचंय, त्यानुसार मी मीठ घेतले। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। आणि इथं हळद टाकायची राहिली होती, तर मी इथं एक साधारण अर्धा चमचा हळद टाकून घेतली। आणि आपल्याला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान ह्याचा असा घट्टसर डो बनवून घ्यायचा आहे। हे पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकून मी छान असा ह्याचा डो बनवून घेतलाय। आपल्याला शेंगोळे बनवायला अशा पद्धतीचंच थोडंसं घट्टसर पीठ पाहिजे, म्हणजे आपले शेंगोळे तुटत नाही। आता छान मळून घेतल्याच्या नंतर इथं पाव चमचा मी वरून तेल टाकले आणि तेल टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला एकदा छान मळून घ्यायचं आणि ह्याच्यावर आता झाकण ठेवायचं आणि तोपर्यंत आपण रस्सा बनवून घेऊ। तोपर्यंत हे पीठ छान भिजतंय। आता मी गॅस पेटवलाय, गॅसवर एक कढई मांडली, कढईत साधारण 1.5 चमचा तेल टाकून घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल टाकून घेऊ शकता। तेल छान गरम झालं की मोहरी टाकायची, मोहरी छान तडतडली, पाहू शकता। लगेच इथं मी पाव चमचा जिरे टाकले, जिरे पण छान फुलले गेलेत। लगेच आपल्याला आता हे उरलेलं वाटण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि आपल्याला आता हे वाटण छान परतून घ्यायचंय। लगेच कढीपत्ता पण टाकलाय आणि हे वाटण आता छान असं परतून घेतले। वाटण परतल्यानंतरच आपल्याला इथं 1 चिमूटभर हिंग टाकायचा आहे। सुरुवातीला टाकायचं नाही, नाहीतर हिंग करपतो। आता मी इथं साधारण पाव चमचा हळद टाकून घेतली आणि छान मिक्स करून घेतले। लगेच आपल्याला साधारण इथं 2 ग्लास पाणी टाकायचंय। गॅसची फ्लेम लोच करायची, आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय। मीठ जरा बेतानच टाकायचं, कारण शेंगोळ्यात पण आपण मीठ टाकलेलं आहे, त्याच्या अंदाजानुसारच इथं मीठ वापरायचंय। आता मीठ टाकल्यानंतर एकदा मी छान असं मिक्स करून घेतलं आणि आपल्याला आता गॅस लोच ठेवायचा इथं आणि लो गॅसवर हे असं कानडतं झाकण मांडून उकळी यायला ठेवून द्यायचंय। आता तोपर्यंत आपण आहे ना ह्याचे शेंगोळे बनवून घेऊया। पाहू शकता पीठ सुद्धा छान तोपर्यंत भिजलं गेलंय। मी एकदा अशा पद्धतीने थोडंसं हलकंसं मळून घेते आणि लगेच आपल्याला आता ह्याचे शेंगोळे बनवून घ्यायचे। तर
त्यासाठी मी इथं छोटासा डो घेतला आहे आणि अशा पद्धतीने हातावर थोडासा मळून घ्यायचा. आता मी इथं पोळपट घेतलं आहे आणि पोळपटाला छान असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपले शेंगोळे वळताना अजिबात पोळपटाला चिटकत नाही. आणि पाहू शकता अशा पद्धतीने आता पोळपटावर आपल्याला शेंगोळे वळून घ्यायचेत. पाहू शकता आता मी हे कट करून घेतलं आहे थोडंसं आणि अशा पद्धतीने आता शेंगोळा वळून घेते. पाहू शकता अगदी सहज वळले जातात, ह्याला काहीच टाईम नाही लागत. आणि अशा पद्धतीने सर्व शेंगोळे मी ना आता वळून घेते. पाहू शकता एका डोचे साधारण इथं 3 शेंगोळे बनून तयार होतात. आपल्याला जेव्हा पण स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तेव्हा सुद्धा पटकन अशा पद्धतीचे आपण उकड शेंगोळे बनवू शकतो. अगदी सहज बनल्या जातात. आणि अशाच पद्धतीने आता सर्व शेंगोळे बनवून घेतलेत आणि ताटात नाही बसले तर मी इथं थोडेसे पोळपाटावर सुद्धा ठेवलेत. पाहू शकता. आणि आता आपण चेक करू की पाण्याला उकळी आली की कशी. पाहू शकता मस्त अशी पाण्याला उकळी आली. आता इथं आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करायची आणि एकदा हे छान असं मिक्स करून घेतले आणि लगेच आपल्याला आता ह्यामध्ये शेंगोळे सोडून घ्यायचे. तर पाहू शकता अशा पद्धतीने पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला शेंगोळे सोडून घ्यायचेत, म्हणजे आपले शेंगोळे छान असे शिजले पण जातात. आता सर्व शेंगोळे ह्या कढईमध्ये रश्श्यात टाकून घेतले. तर आपल्याला आता गॅस लो करायचा आहे, कारण आपलं पाणी छान उकळलं गेलेलं आहे आणि अगदी हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त ह्याला आता मिक्स करायची गरज नाही. आता आहे ना आपल्याला असं कानडतं झाकण ठेवून हे शेंगोळे एक 8 ते 10 मिनटं लो गॅसवरच छान असे शिजून द्यायचे. 1-10 मिनिटांनी मी आता ह्याच्यावरचं झाकण काढले आणि आपण पाहू शकतो आता इथं शेंगोळे छान असे शिजले गेलेत आणि जास्त तुटले सुद्धा नाहीत आणि त्याच्यात बऱ्यापैकी रस्सा सुद्धा राहिला आहे. इथं शेंगोळे जर शिजवताना पाणी कमी पडलं तर तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता, कारण शेंगोळे खाताना थोडासा रस्सा सुद्धा पाहिजे, तेव्हाच हे शेंगोळे टेस्टी लागतात. शेंगोळे छान शिजले गेलेत. आता मी गॅस बंद करते. पाहू शकता रस्सा सुद्धा आहे ना मस्त असा घट्ट झालाय. आपले मस्त असे अप्रतिम चवीचे शेंगोळे बनून तयार आहे. मी आता हे शेंगोळे एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही अशा पद्धतीचे उकड शेंगोळे नक्कीच बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे मी जेव्हा केव्हा रेसिपी अपलोड करीन तेव्हा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. सोबतच रेसिपी जर आवडत असेल तर कमेंट करून सांगायला सुद्धा विसरत जाऊ नका. नक्कीच कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग चविष्ट आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.